मित्रांनो नमस्कार. सध्या आपल्यासोबत आहे ॲडिशनल एस-पी आयुष नोपानी सर आणि डी-वाय-एस-पी अनंत कुलकर्णी सर. आपण काही जे मुद्दे सध्या सुरू आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया. सर, सगळ्यात मुख्य मुद्दा आता आहे तो ट्रॅफिकचा. ट्रॅफिकवर आपल्यातर्फे काय उपाययोजना करण्यात येते? कारण ट्रॅफिकची समस्या मागच्या काही वर्षापासून दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्याच्यावर काय ठोस उपाययोजना केल्या जात आहेत? ट्रॅफिकची कोंडी हा शहरामध्ये थोडी जास्त आहे आणि त्याचा एक डिटेल्ड रिव्ह्यू आपण बरेच वेळी घेतलेला आहे आणि बरेच प्रयास पोलीस डिपार्टमेंटनी केले आहे. त्याचा परिणाम आहे की मंठा चौफुली आणि अंबड चौफुलीला ट्रॅफिक सिग्नल आपण बसवला आहे, तर तिथे बरेच बरेच प्रमाणात ट्रॅफिक आता व्यवस्थित झाले. तसेच पद्धतीने आमचा प्रयास आता फोकस बस स्टँड, शनी मंदिर चौक, सराफा मार्केट, पाणी वेस असे 4-5 ठिकाणी आपण निवड केल्या जिथे ट्रॅफिकची जास्त कोंडी आहे. शहर जुना असल्यामुळे ते रोड्स वगैरे थोडे कंजेस्टेड आहे. तर बस स्टँडवर आपण एंट्री आणि एक्झिट गेट बसेसचं चेंज केलं आहे. तिथे पण ट्रॅफिक सिग्नल जर बसवला तर तो व्यवस्थित रेग्युलेट होणार. त्यासाठी आपण CSR आणि मनपा हे दोघांकडे प्रपोजल दिलेलं आहे. ते पण तुम्हाला रिझल्ट लवकर भेटतील. तिथे परमनंट पॉईंट पण दिलेला आहे आणि जे ऑटो चालक आहे त्यांना पण त्यांचे बिझनेसचं नुकसान न होता आणि ट्रॅफिक पण व्यवस्थित झाले पाहिजे म्हणून त्यांच्याकडून पण एक कोऑर्डिनेशन मीटिंग झालेली आहे. तोच पद्धतीने शनी मंदिर चौकला आपला पॉईंट आता परमनंट झाला आहे. सराफा मार्केटला ऑड इव्हन पार्किंगची एन्फोर्समेंटसाठी एक वेगळी टीम नेमली आहे आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट म्हणजे ट्रॅफिकचं जे आमचे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि जे आपलं पोलीस स्टेशनचे स्टाफ आहे हे दोघांचे मिळून एक जॉईंट आपण नियोजन तयार केलं आहे आणि होपफुली त्याचा रिझल्ट लवकर भेटतील. आणि तोच पद्धतीने इथे आपला ग्रेटर टी पॉईंट जे आहे औरंगाबाद चौफुली तिथे पण सिग्नल बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसं मंगल कार्यालय वगैरे आहेत, तिथे आता लगनसराईचा पुढचा पिरियड आहे. तर त्याच्यामुळे ते जे पार्किंग होती ती व्यवस्थित होत नसल्यामुळं बाहेरचे जे मंगल कार्यालय हायवेजवरचे, तिथं खूप मोठे रांगाच्या रांगा लागतात. तर ह्या प्रॉब्लेममुळं त्यांच्यावर पण काही नोटीस देण्यात यावी असं काही पर्याय आहे का? की मंगल कार्यालयामुळं आज तो ट्रॅफिक 2-2 किलोमीटरपर्यंत हायवेवर जाम होतात. तर त्याबद्दल काही आहे का? ट्रॅफिक एक असा विषय आहे ज्यामध्ये पोलीस एन्फोर्समेंटचा एक भाग आहे, पण सेल्फ डिसिप्लिन हा पण एक मोठा त्याचा भाग असते. जर लोक सेल्फ डिसिप्लिन नाही आहे तर एवढी आबादीमध्ये पोलीस सगळ्या गोष्टी कंट्रोल नाही करू शकते. तर तो आधाराने आपण जर जे विषय तुम्ही मांडला आहे, आपण मंगल कार्यालयाचे जेवढे मालक आहे त्यांच्या एक मीटिंग घेऊ आणि त्यांना हे सूचना देऊ की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे लग्न असते तेव्हा तुम्ही 1-2 स्वयंसेवक लोक द्या आम्हाला, ते मदत करतील हे पार्किंगच्या नियोजनसाठी. आणि लोकांकडून पण अपील आहे की तुम्ही जेव्हा पार्किंग करता तो थोडा बघायचा आहे की रोडचे साईडला असले पाहिजे, रोडचे मध्ये नाही असले पाहिजे व्हेकल्स. आणि ट्रॅफिक डिस्टर्ब न करता पार्किंग केला तर ऑटोमॅटिक बरेच गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात. जसं मागचे काही प्रकरणं पेंडिंग आहेत पोलीस खात्यामध्ये. एकीकडे दाखवण्यात येतं की शांतता सगळीकडे व्यवस्थित आहे. पण मागचे काही प्रकरणात अजून रिझल्टच लागणं बाकी आहे. जसं एक सारडा प्रकरण असो, त्यांच्यावरही अजून काही झालं नाही. बॅग चोरीचे प्रकरण असो, त्यांचाही रिझल्ट लागला नाही. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण हे होतंय की चोऱ्या झाल्यानंतर त्याचा तपास लागत नाही. पुढे पोलिसांकडून काही हॅरॅसमेंट होतंय. याबद्दल काही आहे का? हे गोष्टी बरोबर आहे. बरेच बॅग लिफ्टिंगचे प्रकरण मागचे गेल्या वर्षात झालेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये बरेच गोष्टी आपण उघड पण केली, आरोपी पण निष्पन्न केले आणि बरेच केसेसमध्ये पैसे पण रिकव्हर झाले. तोचप्रमाणे हे पण गोष्टी पण खरी आहे की काही केसेसमध्ये पोलिसला तेवढी सफलता नाही भेटली. पण हे जे स्पेसिफिक जे केस तुम्ही विचारत आहे, या केसमध्ये आरोपी निष्पन्न आहे, बीडचे होते. त्यांच्या मागे आपली टीम होती आणि परत आता इलेक्शन संपल्यानंतर आपण परत त्यांच्या मागे लावून त्यांना लवकर ते लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो. आणखीन शेवटचा जो मुद्दा आहे, की जे हॉटेल आहे, ज्यूस सेंटर वगैरे रेस्टॉरंट त्यांना आता 11च्या दरम्यान जास्त स्ट्रिक्ट करण्यात येत आहे. पण सध्या जर आपण बघितलं, की जी दिनचर्या झालेली सर्व लोकांची आस्थापने आपण बंदच 9-9:30ला करतो. त्यांनी घरी जाऊन नंतर तिथं हॉटेलमध्ये जाऊन आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा. त्यांना वेळ कसा पुरणार? तर याच्यावर काही आपण पर्याय काढू शकतो का? त्यांना काही सूट देऊ शकतो का? याच्यामध्ये सूट देण्याचा विषय नाही आहे. मेनली आपण 11च्या नंतर इन्फोर्स करतो याला. 11 पर्यंत शासनकडून परवानगी आहे, तर 11 तर सगळे एस्टॅब्लिशमेंट्स ओपन असते. 11च्या नंतर आपण हे एन्फोर्स करतो. हे एन्फोर्स करणं या साठी गरजेचं आहे की बरेच लोक दारू पिऊन लेट नाईट हे एस्टॅब्लिशमेंट्सवर जाते. त्यांना तिथे जेव्हा जेवण भेटते लेट नाईट तर भांडण होण्याची शक्यता आणि हे वाढते. आणि बरेच आपले सिटीचे भागातमध्ये सिरियस ऑफेन्सेस हर्टचे आणि अटेम्प्ट टू मर्डरचे या कारणमुळे झालेला आहे. तर तो एक आमची मोहीम आहे की एस्टॅब्लिशमेंट 11पर्यंत बंद झाली पाहिजे. म्हणून जर बंद झाली तर ऑटोमॅटिक बरेच क्राईम जे घटनेची शक्यता आहे ते ऑटोमॅटिक प्रिव्हेंट होते.
म्हणून आमचा प्रयास आहे आणि लोकांकडून पण अपील आहे की 11 पर्यंत तुम्ही स्वतः एस्टॅब्लिशमेंट क्लोज करा की तुम्हाला पण फाईन किंवा इतर कारवाईची त्रास होणार नाही. जसं एक काळ होता सर, की जसं कुलकर्णी साहेबांचाही जो मागचा काळ होता त्या टायमाला हे गाजवलं गेलेलं आहे, की पोलिसांचा धाक तितका होता. आता बऱ्याच जागी राउंड्स होत नाहीत किंवा आपण स्वतः जर राउंड मारून बघितलं तर लोकांमध्ये धाक येईल. कारण आपण जेव्हा म्हणतो की सेल्फ डिसिप्लिनच्या गोष्टी, आजकाल बऱ्याचदा ह्या येत नाही. जोवर लोक पोलिसांच्या खाक्या दाखवतात येणार नाही, काही लोक नाही सुधारणार. तुमचे जोवर लोक राउंड्स नाही होणार. पहिले एक 4-5 वर्ष पहिले राउंड्स होत होते SP साहेबाचे, ॲडिशनल साहेबाचे, आणि सरांनी स्वतः हे केलेलं आहे. तर हे जर आज राउंड्स पुन्हा सुरू झाले तुमचे, तुम्हाला पर्सनल ग्राउंड लेवलची रिॲलिटी कळेल. त्याच्यामुळे लोकांना कुठं कुठं धाक बसेल. बऱ्याच जे गुन्हेगारी होते, तर असं काही नियोजन करता येईल का आपल्याला पण? याचं ऑलरेडी नियोजन इन प्लेस आहे. राऊंड आता पण होत आहे. आणि जसं तुम्ही सांगत आहे तर त्याची विजिबिलिटी कशी वाढवू शकतो आपण याच्यावर आपण थोडा वर्कआउट करू. जास्तीत जास्त फोर्स पेट्रोलिंगसाठी कसं देता येईल हे बघू आपण. पर नेमकी थोडा फोर्सची शॉर्टेज पण आहे या जिल्ह्यामध्ये आणि इलेक्शन 2 या वर्षात गेलेला होता. बरेच बंदोबस्त पण सुरू होते, सगळ्यांना माहीत आहे. तर आता सगळ्या विषय शांत झाला आहे तर व्हिजिबल पोलिसिंग कसा वाढता येईल आणि लोकांचा परत म्हणजे जे म्हणतो लॉ अँड ऑर्डरची मेंटेनन्स कसा होईल याच्यावर आपण वर्क करू. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत ॲडिशनल SP आयुष नोपाने सर. तर मी अनुप राठी. आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.